पालघरमधल्या वाढवण किनारपट्टीवर सध्या माती आणि खडक परीक्षण सुरू झालेलं आहे। 4 ठिकाणी भूगर्भातील माती आणि खडक परीक्षण सुरू झालेलं आहे। भूगर्भातील 20 मीटर ड्रिलिंग कामाला परवानगी मिळालेली आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचं पालन करूनच हे परीक्षण होत आहे। कामाला विरोध करणाऱ्यांना विश्वासात घेऊन हे काम सुरू करण्यात आलेलं आहे। भूगर्भात माती खडक कुठल्या प्रकारचे आहेत, लोड बेरिंगच्या कामासाठी हे उपयोगी पडणार असल्याचं आयटीडी कंपनीकडनं सांगितलं गेलं असून कोर्टानं इथल्या कामांना कुठलीही अंतरिम स्थगिती दिलेली नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आल्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वकिलांसोबत मोबाईलवरनं संपर्क साधत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा कुठल्याही प्रकारचा अवमान होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचं सांगितलेलं आहे। यानंतर 4 ठिकाणी भूगर्भातलं परीक्षण सुरू असल्याचं विभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। हे वाढवण बंदराच्या ज्या आता जिओटेक्निकल सर्वे चालू आहे, हे फक्त सॅम्पलिंग प्रोसेस आहे। याचे ड्रिलिंग करून फक्त सॅम्पल कलेक्शन केलं जाणार आहे आणि हे कायद्याच्या अधीन राहून ज्या प्रक्रिया आहे, कायद्याने ज्या प्रक्रियेला मंजुरी दिलेली आहे त्या प्रक्रियेप्रमाणे हे काम चालू आहे। आणि ज्या नागरिकांना ज्याबद्दलच्या काही समस्या वगैरे आहेत त्या समस्या नागरिकांनी सन्मानशीर मार्गाने मांडणी करावी आणि त्याबाबतच्या ज्या प्रक्रिया आहे त्या सनदशीर मार्गाने त्यांनी त्याबाबतच्या मागण्या आहेत त्या मांडाव्या, याबाबतची सर्वांना विनंती करण्यात आलेली आहे। आणि हे काम जे चालू आहे याच्यासाठी सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त इथे नेमण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।